पुढील 90 दिवसात 800+ क्रेडिट स्कोर. ऐकायला तर अगदी अशक्य वाटतं, पण एकदा दावा केला आहे तर व्हिडिओच्या शेवटी प्रूफ करून दाखवणारच आहे. आणि हा प्रूफ फक्त थिअरीमध्ये नाही करणार, आम्ही तुम्हाला एक वर्केबल ऍक्शन प्लॅन देणार आहोत जो तुम्ही लगेच इम्प्लिमेंट करून तुमचा स्कोर सुधारू शकता. आम्ही क्रेडिट स्कोर विषयी मागील 4 ते 5 वर्षापासून व्हिडिओ बनवत आहोत. खरं तर क्रेडिट स्कोर कसा कॅल्क्युलेट होतो याचं आम्ही आमचं स्वतंत्र मॉडेल बनवलं आणि ते मॉडेल बऱ्याच युजर्सनी टेस्ट केले आणि त्यांचे रिझल्ट्स त्यांच्या प्रत्यक्ष स्कोरच्या धक्कादायकरित्या जवळ आहेत. खरं तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तो मॉडेलही दाखवणार आहोत. आता हा क्रेडिट स्कोर मॉडेल बनवताना आम्ही असंख्य व्हिडिओंवर हजारो कमेंट्स वाचल्यानंतर 2 गोष्टी स्पष्ट बघू शकलो की लोकांचे क्रेडिट स्कोर मुख्यतः 3 कारणांनी कमी होतात. 1. अनेक ग्राहकांना हेच माहिती नसतं की क्रेडिट स्कोर बनवायला सुरुवात कशी करायची. 2. ज्यांचा क्रेडिट स्कोर चांगला असतो त्यांच्याकडून क्रेडिट किंवा लोनची पेमेंट मिस होते, कधी चुकून किंवा कधी फंड्स नसल्यामुळे. 3. अनेकदा क्रेडिट स्कोर अपडेट करण्यामध्ये बँका किंवा क्रेडिट ब्युरोज कडून चुका होतात. कुणाच्या नावावर चुकीचं लोन दिसतं, कुणी लोन फेडून सुद्धा रिपोर्टवर दिसत नाही किंवा असं सगळं असतं. या व्हिडिओमध्ये आम्ही या तिन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी सोल्युशन देणार आहोत. पण सोल्युशन जाणून घेण्यापूर्वी आपण बनवलेलं मॉडेल बघूया. म्हणजे हा एकदम जवळचा अंदाज आहे अचूक मॉडेलचा, ज्यातून तुम्हाला कळेल की सिबिल स्कोर कसा कॅल्क्युलेट होतो. इथे आम्ही क्रेडिट स्कोरचे 5 पॅरामीटर्स, पेमेंट हिस्ट्री, क्रेडिट युटिलायझेशन, लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री, न्यू क्रेडिट, क्रेडिट मिक्स यांचे विभाजन केले आहे. या मॉडेल बद्दल आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत, पण हे दाखवायचं कारण इतकंच होतं की आम्ही हवेत बोलत नाही आहोत. तुमच्यासाठी या व्हिडिओसाठी खूप मेहनत केली आहे. 3 प्रकारच्या कस्टमर्ससाठी उपाय. आता पाहूया तिन्ही प्रकारचे कस्टमर्स त्यांचा सिबिल स्कोर कसा सुधारू शकतात. सर्वात आधी आपण 3ऱ्या प्रकारच्या ग्राहकांविषयी बोलू, कारण त्यांच्यासाठी सोल्युशन अगदी सोपं आहे. जर बँकेकडून किंवा क्रेडिट एजन्सीकडून स्कोर अपडेट करण्यास चूक झाली तर तुम्हाला आरबीआयचं क्रेडिट इन्फॉर्मेशन, कंपन्याबाबतचे सिबिल, एक्सपिरियन्स इत्यादी नवीन नियम माहिती असायलाच हवेत. आता आरबीआयने साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वी नियम काढला की जर कुठला ग्राहक क्रेडिट स्कोरसाठी तक्रार करतो तर ती तक्रार 30 दिवसांच्या आत सोडवली पाहिजे. आणि हे जे 30 आहेत ना, ते कॅलेंडर डेज आहेत, वर्किंग डेज नाही आहेत. आरबीआयने हेही सांगितलं होतं की जर तक्रार 30 दिवसात सोडवली गेली नाही तर CIC म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीला त्या ग्राहकाला दर दिवशी 100 रुपयांच्या हिशोबाने दंड द्यावा लागेल. आरबीआयने हा नियम लागू करण्यासाठी CIC ला 6 महिन्याचा वेळ दिला होता आणि 1 एप्रिल पासून हा नियम लाईव्ह झालाय. त्यामुळे आता कुठलेही CIC बहाणा मारू शकत नाही. त्यांना तुमचा क्रेडिट स्कोर सुधारायलाच लागेल, नाहीतर दंड द्यावा लागेल. पहिल्या प्रकारच्या ग्राहकांसाठी उपाय, ज्यांना क्रेडिट स्कोर बनवायला सुरुवात कशी करायची हेच माहिती नाही, त्यांच्यासाठी सोल्युशन अगदी सोपं आहे. जर तुमच्याकडे क्रेडिट स्कोर नाही किंवा इतका खराब आहे की कोणी लोन देत नाहीये तर साधं FD बॅक्ड क्रेडिट कार्ड घ्या. मार्केटमध्ये खूप FD क्रेडिट कार्ड्स आहेत, पण सिबिल स्कोर फॉक्स एक उत्तम कार्ड आहे. SBNZ क्रेडिट कार्ड. हा कार्ड लाईफ टाइम फ्री रुपे क्रेडिट कार्ड आहे आणि हे मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयाची FD करावी लागते. त्या FD वरून तुम्हाला 90% क्रेडिट लिमिट मिळतं, जे म्हणजे खूपच चांगलं आहे. आणि त्या FD वर तुम्हाला 60% व्याज सुद्धा मिळतं. या कार्डसाठी कुठलाही इन्कम प्रूफ किंवा मिनिमम सिबिल स्कोर लागणार नाही. फक्त 5000 रुपये FD करून हा कार्ड नक्की मिळणार. हा कार्ड लाखो ग्राहक वापरत आहेत आणि 100% न्यू टू क्रेडिट ग्राहकांनी फक्त 30 दिवसात 700+ क्रेडिट स्कोर सुधारायचं रिपोर्ट केले. फक्त लक्षात ठेवा, क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी तुम्हाला पेमेंट्स वेळेवर कराव्या लागतील. क्रेडिट लिमिटचं 30% पेक्षा जास्त वापरू नये. आता या गोष्टींबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये बोलूया. या कार्डवर Amazon पे, फ्लिपकार्ट सारख्या ब्रँड्सच्या वाउचर्सवर फ्लॅट 5% कॅशबॅक मिळेल आणि PVR, डॉमिनोज, मॅकडॉनल्ड्सवर फ्लॅट 10% कॅशबॅक मिळेल. त्याशिवाय स्विगी आणि झोमॅटोवर 20% डिस्काउंट मिळेल आणि असे 80 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या वाउचर्सवर 15% कॅशबॅक मिळेल. सध्या Amazon आणि फ्लिपकार्टशी सेल येत आहे. या कार्डने तुम्ही खरेदींवर अतिरिक्त 5% वाचवू शकता. प्रत्येक वाउचर खरेदीवर तुम्हाला Z कॉइन्स मिळतील, ज्यांना तुम्ही कॅश किंवा वाउचर्स मध्ये रिडीम करू शकता. 1 Z coin is equals to 0.125 rupees.
कॅशसाठी आणि 1 Zcoin इज इक्वल्स टू 0.25 रुपीज वाउचर्ससाठी. जर तुम्ही या कार्डसाठी सरळ अप्लाय केलं तर तुम्हाला बोनस मिळणार नाही. पण जर आमच्या लिंकवरून अप्लाय केलं तर तुम्हाला कार्ड ऍक्टिव्हेट केल्यावर 300 रुपयाचा Amazon गिफ्ट वाउचर बोनस म्हणून मिळेल. पण हा बोनस फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही कार्ड 5 ऑक्टोबर पूर्वी ऍक्टिव्हेट कराल. जर तुम्हाला फ्री मध्ये क्रेडिट स्कोअर सुधारायचा असेल आणि त्याच सोबत काही अतिरिक्त पैसे वाचवायचे असतील डिस्काउंटच्या स्वरूपात आणि जॉईनिंग बोनस सह, तर हा कार्ड एकदम योग्य आहे. अप्लाय करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकली. आता आपण बोलूया दुसऱ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी ज्यांचा स्कोअर खाली गेलाय. जर तुम्ही या कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल की तुमचा स्कोअर कमी का झाला. ते समजलं ना तर आपण अगदी त्याच पॅरामीटरवर काम सुरू करू शकतो. हे समजण्यासाठी आपण तयार केलेल्या मॉडेल्स कडे वळूया आणि ते ब्रेक डाऊन करून पाहूया. पॅरामीटर 1 पेमेंट हिस्ट्री 35% वेटेज. हा सर्वात महत्वाचा घटक आहे. जर तुमच्या सगळ्या पेमेंट्स वेळेवर आहेत आणि बँकेने कुठल्याही ऍडव्हर्स कमेंट केलेला नाही तर तुम्हाला इथे पूर्ण नंबर मिळतात, साधारण 90 ते 105 च्या मध्ये. पण जर 1 ते 2 महिन्यांपूर्वी पेमेंट डिले केलं आणि बँकेने त्यावर ऍडव्हर्स कमेंट केलं तर 60 ते 70 पॉइंट्स कट होतात. जर शेवटच्या ऍडव्हर्स कमेंटला 2 वर्षापेक्षा जास्त झाले असतील तर फक्त 20 ते 25 पॉइंट्स कट होतात. जर इथे पॉइंट्स कमी झाले तर तुम्ही फार काही करू शकत नाही. तुम्हाला फक्त वेट करावं लागेल. जसं जसं ऍडव्हर्स कमेंट जुनं होत जाईल तसे तुमचे पॉइंट्स परत वाढत जातील. पेमेंट डिले किती दिवसांचा आहे हेही महत्वाचं असतं. म्हणजे 0 ते 30 दिवसांचा डिले असेल तर बँक पहिल्यांदा माफ करेल. पण पुन्हा डिले केल्यास 15 ते 20 पॉइंट्स कट होतात. 90 दिवसांपेक्षा जास्त डिले असेल तर 60 ते 70 पॉइंट्स कट होतात. जर तुमच्यावर बँकरप्सी केस असेल तर 50 ते 60 पॉइंट्स थेट कट होतात. शिवाय वर सांगितलेल्या 2 पॅरामीटर्स मध्ये 120 ते 130 पॉइंट्स अजून कट होतात. पॅरामीटर 2 न्यू क्रेडिट 10% वेटेज. जर मागील 6 महिन्यात 5 पेक्षा जास्त हार्ड पुल्स म्हणजे क्रेडिट इन्क्वायरी असतील तर स्कोअर 50 ते 60 पॉइंट्सने खाली जाऊ शकतो. म्हणूनच एकदम खूप साऱ्या लोन किंवा क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू नये. लक्षात ठेवा की स्कोअर फक्त हार्ड पुल मुळे कमी होतो, सॉफ्ट पुल मुळे नाही. चांगली बात, हा एकमेव पॅरामीटर आहे ज्यामध्ये तुम्ही स्कोअर पटकन सुधारू शकता. फक्त नवीन लोन साठी अप्लाय करणं थांबवा. 2 महिन्यात 5 ते 60 पॉइंट सहज वाढतात. पॅरामीटर 3 क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे 30% वेटेज. याचा अर्थ असा आहे की तुमच्या क्रेडिट लिमिट मधून तुम्ही किती टक्के वापरतात. जर तुम्ही फक्त 1 ते 90% लिमिट वापरली तर जास्तीत जास्त पॉइंट्स मिळतात. हे वार्षिक सरासरीने कॅल्क्युलेट होतं, एका महिन्याच्या वापरावर नाही. जर तुम्ही क्रेडिट लिमिट अजिबात वापरत नसाल तरी पॉइंट्स कमी होतात. त्यासाठी एक हॅक सांगते. जर तुम्ही लिमिट अजिबात वापरत नसाल तर फक्त 1 ते 2% वापरायला सुरुवात करा. क्रेडिट स्कोअर 50 ते 60 पॉइंट्स लवकर वाढेल. पॅरामीटर 4 लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री 15% वेटेज. याचा अर्थ काय म्हणजे बँकेचे क्रेडिट प्रोडक्ट्स वापरून तुम्हाला किती वेळ झालाय, म्हणजे क्रेडिट कार्ड, लोन आणि इत्यादी. जितका जास्त वेळ तितका चांगला स्कोर. जर तुम्ही 60 महिने म्हणजे 5 वर्ष किंवा त्याहून जास्त काळापासून बँकेच्या क्रेडिट प्रोडक्ट्स वापरत असाल तर इथे तुम्हाला पूर्ण नंबर मिळतात. अनेक लोक आपली जुनी क्रेडिट कार्ड्स बंद करतात पण त्यांना हे माहिती नसतं की ती जुनी क्रेडिट कार्ड्स हिस्ट्रीत योगदान देतात. म्हणून जुनी क्रेडिट कार्ड्स वापरत राहणं महत्त्वाचं आहे. इथेही जर पॉइंट्स कमी झाले तर काही जास्त करता येत नाही, फक्त वेट करावं लागतं. पॅरामीटर 5 क्रेडिट मिक्स 10% वेटेज. याचा अर्थ तुमच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे क्रेडिट प्रोडक्ट्स आहेत. जितके जास्त तितकं चांगलं. घरचे लोक म्हणतात खूप लोन घेऊ नका, पण जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची लोन आहेत आणि त्यांची पेमेंट्स वेळेवर करत असाल तर बँकेला मेसेज जातो की तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात आणि स्कोअर वाढतो. जर तुमच्याकडे 5 पेक्षा जास्त क्रेडिट प्रोडक्ट्स असतील तर इथे तुम्हाला पूर्ण नंबर मिळतात. पण फक्त स्कोअर वाढवण्यासाठी जास्त लोन घेऊ नका. इतर उत्तम मार्ग सुद्धा आहेत. एकूण सारांश, या 5 पॅरामीटर्स मध्ये पेमेंट हिस्ट्री 35%, क्रेडिट युटिलायझेशन 30%, हे दोन्ही मिळून 65% योगदान करतात. जर हे दोन्ही मिळून तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप चांगला होईल. पण अजूनही काही लोकांना हे सगळं कॉम्प्लिकेटेड वाटेल आणि त्यांना असं वाटेल की काही साधा उपाय नाहीये का? तर नक्की आहे. फक्त एक SBM Z क्रेडिट कार्ड घ्या.
हे लाईफ टाइम फ्री रुपे कार्ड आहे आणि UPI एनेबल्ड आहे। या कार्डवर तुम्हाला Amazon पे आणि फ्लिपकार्ट वाउचर्सवर फ्लॅट 5% चा कॅशबॅक मिळेल। बीकीपर व्ह्यूअर्स साठी स्पेशल ऑफर। या कार्ड सोबत तुम्हाला 300 रुपयाचा बोनस मिळतो, पण हा बोनस फक्त तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही कार्ड 5 ऑक्टोबरच्या पूर्वी ऍक्टिव्हेट करा। आणि हा बोनस फक्त आमच्या लिंक वरून अप्लाय केल्यावरच मिळेल। अप्लाय करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आमची मेहनत दिसली असेल, तर एक छानसा कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।